मराठी विषय पत्रिका क्रमांक 5 मधील 6व्या सत्राचा साहित्याची भाषा या अंतर्गत असलेल्या दुसऱ्या घटकाचा आपण विचार करत आहोत. यामध्ये या अगोदरच्या व्याख्यामध्ये प्रतिमा, प्रतीक, रूपक या साहित्य विषयक तंत्रांचा आणि साहित्य भाषेच्या काही वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण केला. आताच्या तासाला आपण आधुनिक पाश्चात्य साहित्यशास्त्रामध्ये साहित्य भाषेविषयक आलेल्या वेगवेगळ्या नवनव्या संकल्पनांचा विचार आपण करणार आहोत. या संकल्पनांमध्ये अनेकार्थता, नियमोल्लंघन आणि अपरिचितीकरण या 3 प्रमुख संकल्पनांचा विचार आपण करणार आहोत. डॉक्टर नितीन रेंढे यांच्या टिपणांच्या सहाय्याने आपण हा भाग समजून घेणार आहोत. आपण या अगोदरच्या भागामध्ये प्रतीक, प्रतिमा आणि रूपक या 3 महत्त्वाच्या साहित्य भाष्य संकल्पनाविषयक मांडलेल्या वेगवेगळ्या विचारांचा अभ्यास केला. यातील दुसऱ्या भागामधला एक महत्त्वाचा असा विचार आहे, तो म्हणजे अनेकार्थता होय. आधी सांगितल्याप्रमाणे नवसमीक्षा किंवा आधुनिक पाश्चात्य समीक्षेमध्ये वेगवेगळे विचार मांडले गेले. त्यातील अनेकार्थता हा एक महत्त्वाचा विचार होता. या नवसमीक्षेच्या संप्रदायातील त्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा समीक्षक विल्यम एमसन याने हा अनेकार्थतेचा विचार मांडला. हा भारतीय साहित्यशास्त्रातील ध्वनी सिद्धांताच्या जवळ जाणार आहे. ध्वनी सिद्धांतामध्ये आपण बघितले की अभिधा, लक्षणा आणि व्यंजना यातून व्यंजनेतून निर्माण होणारे वेगवेगळे जे अर्थ आहेत ते आपण गृहीत धरतो. येथील या ध्वनी सिद्धांताशी या अनेकार्थतेच्या तत्वाचे साम्य आहे. त्यामुळे एकाच विशिष्ट असा भाषिक खंड, एकच अशी भाषिक रचना यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया निर्माण होतात आणि या वेग निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया की ज्या वाचकाच्या मनाने निर्माण होतात, अशा भाषिक अर्थछटेला एमसन याने अनेकार्थता म्हटले. खरं जर आपण बघितलं तर अनेकार्थता ही अर्थ व्यक्त करण्याची किंवा अर्थाला संदिग्ध ठेवण्याची क्षमता भाषेमध्ये असतेच. परंतु काही ठिकाणी ही संदिग्धता वापरली जात नाही. उलट त्या ठिकाणी तो दोष समजला जातो. जसे शास्त्र, तत्वज्ञान, गणित यासारख्या ठिकाणी भाषेमध्ये संदिग्धता असून चालत नाही. त्याकरता ती संदिग्धता राहू नये असा प्रयत्न केला जातो आणि निसंदिग्ध नेमका अर्थ प्रकट करावा असे तिथे आवश्यक असते. आणि म्हणून ज्या वेळेला भाषेचा आता बौद्धिक आणि तार्किक व्यापार होतो, त्यावेळेला तिथे त्याची अनेकार्थ व्यक्त करण्याची शक्यता कमी होते आणि ती शक्यता कमी होऊन संकोच पावून ती एकार्थवाचक होते. म्हणजे एकच पद्धतीचा अर्थ तिथे व्यक्त होतो. याचं कारण तिथे त्या भाषेची आवश्यकताच तशी असते. गणितामध्ये किंवा शास्त्रामध्ये, कायद्याच्या भाषेमध्ये ही संदिग्धता असून चालत नाही आणि म्हणून ही संदिग्धता तेथे लोप पावलेली असते. या उलट साहित्यामध्ये, विशेषतः कवितेमध्ये अनेकार्थ व्यक्त करण्याची क्षमता ही महत्त्वाची मानली जाते आणि तो साहित्याच्या भाषेचा एक महत्त्वाचा गुणधर्म मानला जातो. कवितेमध्ये आपल्याला असे लक्षात येते की एकाहून अधिक अर्थ निर्माण करून वाचकाच्या मनामध्ये संमिश्र प्रतिक्रिया निर्माण कराव्यात, अनेक अर्थ निर्माण करावे आणि त्यातूनच त्याचे सौंदर्य निर्मिती होते अशी धारणा आहे. कवितेतून अनेक अर्थछटाची वलये निघतात आणि खूप मोठा अर्थसंचय मोजक्या शब्दातून व्यक्त केला जातो. यातून अर्थघनतेमुळे म्हणजे अर्थांच्या अनेक शक्यतांमुळे काव्याचं सौंदर्य तर वाढते, त्याचबरोबर त्याची परिणामकारकताही वाढते. म्हणून अनेकार्थ सूचकता हे काव्याचा एक महत्त्वाचा असा पाया असतो असे एमसनचे म्हणणे आहे. एमसनने अनेकार्थ क्षमतेचे आणखीन एक वैशिष्ट्य सांगितले. ते म्हणजे असे की एका वेळेला काव्य विविध अर्थ व्यक्त करत असते, पण त्याचबरोबर त्यामध्ये एकात्मता चालू असते. म्हणजे एकात्मता या अर्थाने की काव्यातून व्यक्त होणारे जे अर्थ असतात ते एकमेकांपासून पूर्णपणे लांब, पूर्णपणे दूर असे नसतात. तर या वेगवेगळ्या अर्थांचा एकमेकांशी काहीतरी एक संबंध असतो, काहीतरी एक नाते असते. आणि म्हणून अशा प्रकारे काव्यातील अनेकार्थतेचे तत्व
दुहेरी स्वरूप कार्य करते. म्हणजे एका वेळेला ती एकापेक्षा अधिक अर्थ व्यक्त करते. ते कधी-कधी परस्परांच्या विरोधी असतात, तर कधी परस्पर संवादीही असतात. आणि त्यांच्यातले हे नाते साम्य विरोधात्मक पद्धतीचे असते. कधी-कधी एखाद्या विशिष्ट शब्दामुळे किंवा एखाद्या ओळीमुळे किंवा एखाद्याच संदर्भामुळे अनेकार्थता निर्माण होते. पुढील उदाहरणामधनं आपल्याला ते लक्षात येते. मर्ढेकरांच्या कवितेची एक ओळ आहे. एक एक कडवे आहे. कणा मोडला निश्चलतेचा त्या पालीच्या आवाजाने, धम्मं शरणं कुणी बोलणे, पाषाणातील बुद्ध मिशाने. बासी मर्ढेकरांच्या कवितेच्या या ओळीत पाली, की जी पाली भाषेचा संदर्भही येथे येतो. धम्मं शरणं, पाषाणातील बुद्धमिश, येथे बुद्ध धर्म तत्वज्ञान आणि त्यांच्या एकमेकांशी असलेले नाते, त्या साहचर्यामुळे निर्माण होणारे एकापेक्षा अधिक अर्थ व्यक्त होतो. बालकवींनी त्यांच्या औदुंबर या कवितेमध्ये औदुंबराचं जे वर्णन केलेले आहे, त्याच्यातूनही अनेक निर्माण होणारे संदर्भ, औदुंबर म्हणजे नक्की कोण याच्या अनेक शक्यता निर्माण करतात. चाफा बोलेना या कवितेमध्ये चाफ्याची विविध लक्षणे सांगितलेली आहेत. आणि मग चाफा म्हणजे नक्की काय, हे कवीला काय काय म्हणायचे आहे याबद्दल संदिग्धता ठेवली जाते. आणि त्यातून चाफा म्हणजे नेमके काय याविषयी वाचकाच्या मनामध्ये अनेक अर्थ निर्माण होतात. अर्थात हे अनेक अर्थ एकमेकांपासून अतिशय दूर जाणारे नसतात. परंतु त्यातून एक प्रकारचे सौंदर्य निर्माण होते व अर्थघनता निर्माण होते. अशा अनेक अर्थता अनेक पद्धतीच्या आहेत. विल्यम एम्सन याने त्याचे 7 प्रकार केलेले आहेत. ज्या वेळेला कवितेत दिलेला तपशील हा वेगवेगळ्या संदर्भाशी, वस्तुस्थितीशी नाते सांगतो व त्यातून साम्य दर्शक किंवा विरोधी असे प्रकट होणारे अर्थ, संदर्भाच्या संगतीमुळे दोन वेगवेगळे विचार परस्परांशी संबंध होतात. असा एकच शब्द एकाच वक्तव्यातून दोन किंवा परस्पर विरोधी अर्थाची अभिव्यक्ती, कवीच्या मनातील व्यामिश्र भाव उलगडणारा अर्थ, संदिग्ध अर्थ, कवितेतील शब्द अंतर्विरोधी व निरर्थक वाटल्याने वाचकाला नवा अर्थ शोधणे भाग पडणे, दोन विरोधी अर्थाचे सूचन करणारी विरोधाभासयुक्त शब्द योजना, अशा विविध मार्गाने अनेक अर्थता निर्माण करता येते. येथे मी दिलेली तपशील याची काही उदाहरणे ही मी तुम्हाला तुमच्या टिप्पणांमध्ये देईलच. आपल्याला फक्त मुद्दा येथे हा बघायचा आहे, की अनेकार्थता व्यक्त करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि किंवा वेगवेगळ्या तऱ्हेने तो व्यक्त होतो, त्याचे विल्यम एम्सने वर्गीकरण करून 7 प्रकारांमध्ये मान्यता दिली. विल्यम एम्सन यांचे ठाम म्हणणे असे होते, की कवितेचे कवितापण हे त्याच्या अनेकार्थतेमुळे होय. आणि काव्याचे मूल्यमापन जर करायचे असेल, तर मूल्यमापनाचा प्रमुख निकष म्हणून, प्रमुख वैशिष्ट्य म्हणून आपण अनेकार्थता या तत्वाकडे पाहिले पाहिजे असे त्याचे म्हणणे होते. आता यातील साहित्याच्या भाषेसंदर्भातील दुसरा जो घटक आहे तो म्हणजे नियमोल्लंघन होय. नियमोल्लंघन म्हणजे काय? तर नियमांचे उल्लंघन करणे. पाश्चात्य साहित्यशास्त्र म्हणजे फक्त ब्रिटिश किंवा अमेरिकन असे साहित्यशास्त्र नसून ते युरोपियन साहित्यशास्त्राचा विचार देखील त्यात करावा लागतो. यातील प्राग संप्रदायातील भाषा वैज्ञानिकांनी भाषेचा आविष्कार कसा होतो हे सांगताना भाषा कशा पद्धतीने कार्य करते हे सांगितले. त्यांच्या मते भाषेचे 2 प्रमुख कार्य आहे. एक संदेशनाद, म्हणजे नेहमीच्या आपल्या आयुष्यामध्ये भाषेचा वापर आपण संदेशनात्मक पद्धतीने करतो. यामध्ये संदेशाची देवाणघेवाण करणे इतकाच फक्त उद्देश असतो. तर दुसरे कार्य हे सौंदर्यात्मक असते, म्हणजे त्यामध्ये एक सौंदर्य निर्माण केले जाते. जसे की गाणे आपण ऐकतो त्या गाण्यामध्ये संदेशाचे देवाणघेवाण तर असतेच, पण त्याचबरोबर एक प्रकारचे सौंदर्यही निर्माण केलेले असते. कविता, साहित्य या सगळ्या भाषिक रूपांमध्ये भाषेच्या सौंदर्यात्मक कार्य केले जाते. हे दोन्ही कार्य करणारी भाषा एकच असते. तर या एकच भाषा ही एकच भाषा ही दोन्ही वेगवेगळे कार्य करत असते. कधी ती वेगवेगळ्या पातळीवरती, तर कधी ती एकाच वेळेला. जसे आपण एखादी कथा किंवा कादंबरी वाचतो त्यावेळेला त्यातील संदेश आपल्याला मिळत तर असतोच.
परंतु त्याच्या रचनेच्या सौंदर्यातून आपल्याला सौंदर्यात्मक एक आनंद देखील मिळत असतो. अनेक नियमोल्लंघनाच्या संदर्भात यान मुखार्स्की यांनी हे नियमोल्लंघनाचे तत्व मानलेले आहे. आपण नेहमीच्या पातळीवरती भाषा वापरतो. ती काही नियमांनी, काही वैशिष्ट्यांनी अशी बांधलेली व्यवस्था असते. विशिष्ट गोष्टींकरता विशिष्ट शब्द वापरणे हे तिथे अभिप्रेत असते. कर्ता, कर्म, क्रियापदांचा वापर करून गद्य अशा वाक्यांची रचना निर्माण करणे हे तिथे अभिप्रेत असते. याचे कारण असे की नेहमीच्या भाषेतला व्यवहार हा व्याकरणाच्या नियम व्यवस्थेने चाललेला असतो आणि म्हणून त्यामध्ये नियमबद्धता व संकेतबद्धता असते. याच्या उलट काव्यामध्ये हा उपयोग वेगळ्या पद्धतीने केला जातो. काव्यामध्ये भाषा नेहमीसारखे वापरणे, केवळ संदेशात्मक वापरणे अभिप्रेत नसते. तर तिथे भाषेचा सौंदर्यात्मक असा वापर किंवा काव्यात्मक वापर केला जात असतो. आणि त्यामुळे भाषा नियमानुसार वापरलीच पाहिजे असे बंधन नसते. उलट इथे भाषेची जी नेहमीची व्यवस्था आहे, ती चौकट, ती व्याकरणिक व्यवस्था मोडली जाते आणि त्यातून एक अनपेक्षित पणा निर्माण व्हावा अशी त्याची उपयोजना असते. आणि ही उपयोजना ध्वनी पातळीवरती, शब्द पातळीवरती किंवा अर्थ पातळीवरती केला जातो. प्रत्येक भाषेकडे, भाषिक चिन्हांकडे वाचकाने जाणीवपूर्वक व सजगतेने म्हणजे लक्षपूर्वक पाहावे अशी अपेक्षा असते. यालाच मुखर्स्की याने नियमोल्लंघन असे म्हटलेले आहे. काव्यभाषेत नियमोल्लंघन कसे होते? तर दैनंदिन प्रमाण भाषेचे जे संकेत आहेत, ते त्यामध्ये उल्लंघन केले जाते आणि त्या मोडतोडीमुळे भाषेला एक वेगळा उठाव मिळतो. तेव्हा काव्यभाषा निर्माण होत असते. या उल्लंघन, मोडतोडीमुळे अनपेक्षित म्हणजे ज्यावेळेला आपल्याला शक्यता वाटणार नाही अशी अर्थव्यक्ती साधली जाते आणि भाषेच्या नियमातील व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरच हे नियमोल्लंघन होते. हे भाषिक नियमोल्लंघन फक्त व्याकरणिक पातळीवरतीच नसते, म्हणजे व्याकरणिक घटकांमध्ये नियमोल्लंघन केले इतके मर्यादित असत नाही. तर परंपरेने घालून दिलेले, घासून गुळगुळीत झालेले प्रतिमा, अलंकार, वाक्प्रचार, काव्यसंकेत, सुभाषिते इत्यादींची मोडतोड करून तिथे अनपेक्षित अशी अर्थनिर्मिती केली जाते आणि त्यातूनही नियमोल्लंघन साधले जाते. उदाहरण घ्यायचे झाल्यास भालचंद्र नेमाडे यांच्या एका कवितेची ओळ आहे, की "हेची दान देगा देवा, माझा विसर पडावा सत्वरी." वास्तविक हेची दान देगा देवा ही ओळ आपण ऐकलेली आहे. पण माझा विसर पडावा सत्वरी हे त्या एका रचनेला दिलेले वेगळं वळण आहे. आणि या वेगळ्या वळणातून, या मोडलेल्या नियमातून एक प्रकारे वेगळा अर्थविषयक सौंदर्य तिथे निर्माण होते. म्हणून ध्वनी, वाक्य, अर्थ या चारही पातळीवरती भाषिक संरचनेचे नियम जे आहेत त्याचं उल्लंघन करून त्याच्या रचना, सौंदर्यक रचना तयार केल्या जातात. उदाहरणार्थ ध्वनी पातळीवरील नियम उल्लंघन. यामध्ये ध्वनीच्या पातळीवरती काही संकेत असतात आणि ते संकेत मोडून कवी काव्यभाषेला उठाव आणतो. उदाहरणार्थ कवी पुशी रेगे यांच्या कवितांमध्ये झनन झांजरे, ठिबक ठाकडे, बहर बावरे असे शब्द आहेत. आता यामध्ये हे शब्द अर्थवाचक नाहीत. त्यामध्ये उदाहरणार्थ अर्थवाचक जरी असले तरी देखील त्याचे ध्वनी वैचित्र्य हे निर्माण करणे येथे उद्दिष्ट आहे असे आपल्याला लक्षात येते. आणि त्यातून झनन झांजरे, ठिबक ठाकडे, बहर बावरे हे नवे शब्द कवीने तयार केलेले आहेत. झनन हा नादसदृश्य, झांजरे हा नादसदृश्य, ठिबक दृश्य सदृश्य, ठाकडे दृश्य सदृश्य आणि बहर आणि बावरे हे मानवी भावनांशी संबंधित असलेल्या शब्दातून एक नव्या वेगवेगळ्या शब्दांच्या रचना पुशेरेगे यांनी केलेल्या आहेत. कधी-कधी शब्दांच्या पातळीवरती रूढ असलेले रूप बदलले जाते. उदाहरणार्थ वर्डेकरांच्या कवितेमध्ये हाडबंडले, पंक्चरली, पंपतो किंवा पुशिरेगे यांच्या कवितेतील पुष्कळा, रक्त पालवी, मनबाधा, त्रिधा, गंधरेखा इत्यादी शब्द त्यांनी नव्याने तयार केलेले असल्याचे आपल्याला लक्षात येते. आणि हे शब्द एक नवे सौंदर्यविषयक विश्व तयार होते. शब्द पातळीवरून नंतर आपल्याला वाक्य पातळीवर येते. येथे सांकेतिक अशा वाक्यरचना या मोडून वेगळ्या पद्धतीने वाक्यरचना केली जाते आणि हा नियमांचा भंग हेतुपूर्वक असतो.
उदाहरणार्थ मगाशी दिलेले भालचंद्र नेमाडे यांच्या कवितेचे उदाहरण येथे घेता येईल. मर्ढेकरांची एक गाजलेली ओळ आहे. त्यातील पहिली कविता आहे, त्यातील पहिलीच ओळ, पिपात मेले ओल्या उंदीर. इथे ओल्या या विशेषणाची जागाच त्यांनी बदललेली आहे आणि यातून त्यात त्यात एक वेगळे सौंदर्य निर्माण झालेले आहे. चौथे नियमोल्लंघन होते ते अर्थ पातळीवरती. अर्थ सर्व पातळीवरती उपस्थित असतोच, परंतु त्याचबरोबर अर्थाच्या पातळीवरती कोणत्या गोष्टींचा कशाशी संबंध यावा हे ठरलेले असते. मर्ढेकरांच्याच एका ओळीमध्ये, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, येथे अगदीच थोडा बदल करून जेथे जातो तेथे मी माझा सांगाती अशी ओळ केलेली आहे. तूच्या जागी केवळ मी या शब्दाची उपयोजना करून अर्थविषयक वेगळेपण, अर्थविषयक वैशिष्ट्य इथे निर्माण केलेले असल्याचे आपल्याला लक्षात येते. आणि यातून विठ्ठल भक्ती पहिल्या ओळीतून, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, येतून तुकारामाची विठ्ठलावरची भक्ती व्यक्त होते. तर मर्ढेकरांच्या रचनेमध्ये तू ऐवजी मी हे विशेषण वापरल्यामुळे आधुनिक काळातील माणसाच्या जीवनामधील असलेलं एकटेपण त्यातून व्यक्त होतं. म्हणजेच अर्थाच्या पातळीवरती नियमोल्लंघन करून मूळ अर्थाच्या पूर्णपणे विरोधी अर्थ इथे निर्माण केलेला असल्याचे आपल्याला लक्षात येते. भाषिक नियमोल्लंघन कवितेसारख्या साहित्य प्रकारामध्ये प्रामुख्याने जरी आढळत असले, तरी कथा आणि कादंबरी सारख्या साहित्य प्रकारातही ते वापरलेले असल्याचे आढळते. अर्थात नेहमीच्या जीवनातही काही वेळेला चतुर बोलणारी माणसे अशा पद्धतीच्या नियमोल्लंघनाचा उपयोजन करत असतात. परंतु साहित्यामध्ये त्या नियमोल्लंघनाची पातळी आणि त्याचे वैशिष्ट्य हे भिन्न प्रवृत्ती पातळीचे असते आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे अपरिचितीकरण. अपरिचितीकरण म्हणजे ओळखू न येणे. रशियन रूपवादातील ही एक महत्वाची संकल्पना आहे. विक्टर श्क्लॉस्की याने ही संकल्पना मांडली. साहित्यामध्ये, विशेषतः काव्यामध्ये नेहमीच्या भाषिक व्यवहाराला एक वेगळे रूप किंवा घाट दिला जातो. वेगळे शब्द आणि शब्दाची वेगळी रचना केल्याने हे हे काव्याचे वेगळेपण निर्माण होत नाही, तर काही खास रचना तत्व तिथे वापरले जातात आणि या खास रचना तत्वामुळे काव्य भाषेची रचना होते. उदाहरणार्थ वृत्त आणि छंद वापरून काव्य भाषा रूप धारण करते. श्क्लॉस्कीने याची तुलना नृत्याशी म्हणजे नाचाशी केली जाते. नाच म्हणजे एक प्रकारचे चालणीच असते, परंतु नृत्यामध्ये असलेली चाल एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव देते आणि ती त्या पद्धतीनेच रचलेली असते. लेखकही भाषेच्या संदर्भात असेच करतो. दैनंदिन व्यवहारात व इतर क्षेत्रात भाषा सतत वापरल्यामुळे तिचे संदर्भ आणि अर्थ यामध्ये तोचतोचपणा आणि गुळगुळीतपणा आलेला असतो. आणि म्हणून लेखक याच भाषेची जीवनानुभवाची मोडतोड करून त्याची एक वेगळ्या पद्धतीने रचना करतो आणि त्यातून एक वेगळा अनुभव, सौंदर्यपूर्ण अनुभव वाचकाला प्राप्त होतो. एक प्रकारे लेखक भाषेचे पर्यायाने जीवनाच्या येणाऱ्या अनुभवाचे अनोखीकरण करत असतो आणि हेच अनोखीकरण म्हणजे साहित्यातील अपरिचितीकरण होय. आपण दैनंदिन व्यवहारात सभोवतीच्या जगाकडे सरावलेल्या नजरेने बघतो. त्यात एक यांत्रिकता आलेली असते आणि त्यामुळे आपले जगाविषयीचे अनुभव बोथट झालेले असतात. अनुभवातले अनेक पदर आपल्याला जाणवत नाही आणि त्यामुळे एक प्रकारे असंवेदनशीलता निर्माण झालेली असते. अपरिचितीकरणामुळे ही सरावलेलपणा, ही यांत्रिकता मोडीत काढले जाऊन लेखक नवे जग, अनोखे रूप हे जगाला जाणून देतो. आणि म्हणून अशाच प्रकारे सुपरिचित म्हणजे नेहमी ओळखीच्या असलेल्या अशा अनुभवांना अपरिचित बनवणे हेच साहित्याचे महत्वाचे कार्य आहे, असे श्क्लॉस्की यांनी म्हटले. अशा प्रकारे अपरिचित साधण्याकरता लेखक वेगवेगळ्या प्रयुक्तांचा वापर करत असतो. कधी तो रुळलेल्या कथातंत्राचे विडंबन करतो, कधी नवे निवेदन तंत्र तयार करतो, कधी नवे संकेत निर्माण करतो. उदाहरणार्थ कोसला या कादंबरीत मुख्य पात्र पांडुरंग सांगवीकर आणि त्याचा मित्र सुरेश हे दोघे स्वतःला 20व्या शतकातले इतिहासकार समजून त्यांच्या वेळच्या दृष्टिकोनातून 20व्या शतकातल्या समाजाविषयी म्हणजे 30व्या शतकातल्या इतिहासकार समजून 20व्या शतकातल्या समाजाविषयी म्हणजे आपल्या समकाळाविषयी आपली निरीक्षणे नोंदवतात आणि
यातील एक गमतीदारपणा असतो. या सगळ्यातून राजकीय पुढारी, पुरुष प्रधान समाज, राष्ट्र, विवाह संस्था या संकल्पना याचे वेगवेगळे अर्थ आपल्याला जाणवू लागतात. जॉर्ज ऑर्वेल याची ॲनिमल फार्म नावाची एक कादंबरी आहे. या कादंबऱ्यांचं सगळं विश्व प्राण्यांचे जग आहे. परंतु हे प्राण्यांचे जग जणू काही मानवी असल्यासारखे चितारलेले आहे. आणि यातून मानवी जगाकडे नव्याने पाहण्याची दृष्टी माणसाला, वाचकाला प्राप्त होते. अपरिचितीकरणाचे तंत्र कविता, कथा, कादंबरी अशा सर्वच साहित्य प्रकारामध्ये असल्याचे आपल्याला आढळून येते. तर आपण आतापर्यंतचा जो भाग बघितला त्यामध्ये पाश्चात्य साहित्यशास्त्रातील काही प्रमुख संकल्पनांचा विचार आपण केला. या प्रमुख संकल्पनांपैकी अपरिचितीकरण ही संकल्पना आपण आत्ताच बघितली. तर यामध्ये अनेक अर्थता, नियमोल्लंघन आणि अपरिचितीकरण या 3 प्रमुख संकल्पना आपण बघितल्या. अनेकार्थता विल्यम एम्सन याने मांडली. तर अप अ, या अनेकार्थतेच्या तत्वामध्ये त्याने 7 अनेकार्थतेची तत्वे, 7 टाइप्स ऑफ एम्बिग्विटी ही त्याने त्यामध्ये मांडली. यानंतरचं जे जे तत्व आहे ते म्हणजे नियमोल्लंघन होय. नियमोल्लंघनाचे तत्व प्राग या संप्रदायातून पुढे आलेले आहे. यातील यान मुखर्स्की यांनी नियमोल्लंघन हे तत्व मांडले. सातत्याने वापरत असलेल्या किंवा भाषिक संरचनांचे नियम की जे परंपरेने ठरलेले आहेत, त्या नियमांमध्ये मोडतोड करणे आणि त्यातून भाषिक सौंदर्य निर्माण करणे, साहित्यिक सौंदर्य निर्माण करणे, हे तत्व येथे अभिप्रेत आहे. तर अपरिचितीकरण तत्व हे रशियन रूपवादातून पुढे आलेले आहे. विक्तोर स्क्लोआस्की याने प्रामुख्याने हे तत्व मांडले. घासून गुळगुळीत झालेल्या भाषेला, संकेतांना एका नव्या रचनेद्वारे वेगळ्या अनोखीकरण करून केलेल्या रूपाच्या मांडणीमुळे त्यातून सौंदर्य निर्माण करणे हे अपरिचितीकरणाच्या तत्वामध्ये अभिप्रेत आहे. या संदर्भातील टिपणे तुम्हाला मिळणार आहेतच.